रुपेश दरक. नमस्कार लाईव्हच्या व्हिडिओ बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. नमस्कार लाईव्हवर अष्टविनायक दर्शन. आज गिरिजात्मज लेण्याद्री. नांदेड येथे चौथे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन संपन्न. मुक्रमाबाद येथील विविध विकास कामांचे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या हस्ते उद्घाटन. देगलूरचे तहसीलदार जीवराज डाबकर व अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यासाठी बसपाचा रास्ता रोको. आता बातमीपत्र विस्ताराने. लेण्याद्री हा डोंगर जुन्नरच्या उत्तरेला आहे. या डोंगराजवळ जाण्यासाठी मार्गातील कुकडी नदी पार करून जावे लागते. गावापासून हा डोंगर दीड मैल अंतरावर आहे. पावसाळ्यात कुकडी नदी अगदी दुधडी भरून वाहत असते. त्यावेळी डोंगरावरील गणपतीच्या दर्शनाला जाणे केवळ अशक्यप्राय ठरते. डोंगरावरील लेणी फारच सुंदर आहेत. या देवालयाच्या सभामंडपाची उंची फार कमी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यापुढील सभामंडप बराच मोठा आहे. त्यात कोरलेले पाषाणाचे 6 खांब असलेले दिसतात. मुख्य गाभारा बराचसा आतल्या बाजूला आहे आणि तेथे बराच अंधार आहे. याच डोंगरातील एका गुहेमध्ये पार्वतीने तपश्चर्या केली. श्री विनायक तेथे प्रकट झाले तेव्हा तिथे श्री विनायकाची प्रतिष्ठापना केली. परंतु ती जागा अतिशय अवघड अशा जागी आहे. त्यामुळे तेथे जाऊन त्या गणपतीचे दर्शन घेण्याचे काम महाकर्म कठीण ठरते. असे सांगतात की इतिहास काळात एकदा नाना फडणवीसांनी त्या बिकट जागेवर असलेल्या गणपतीचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना दृष्टांत झाला आणि त्यामुळे तो आपला प्रयत्न त्यांना सोडून द्यावा लागला. देवालयात गणपतीची स्वतंत्र अशी मूर्ती नाही, परंतु लेण्यातील एका भिंतीवर गणपतीचे बालरूप खोदून ठेवलेले आढळते. लेण्याद्री गणपती तो हाच. या गणपती संबंधीची पुराणातली कथा अशी आहे की देवी पार्वती एकदा लेण्याद्रीच्या गुहेत बसलेली असताना गणपती आपला पुत्र व्हावा असे तिला वाटले. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तिने मातीची गणेश मूर्ती तयार केली आणि त्या मातीच्या मूर्तीचे ती चिंतन करू लागली. मातीची मूर्ती सजीव झाली. दिव्य तेजस्वी असा तो गणपती तिच्या पुढे आला. परंतु पार्वती आपल्या चिंतनात मग्न झाली होती. त्याने तिला जागे केले. पार्वती धन्य झाली. गणपतीने तेथेच वास्तव्य केले. अनेक लीला करून दाखविल्या. अनेक राक्षसांना गणपतीने नायनाट केला. पार्वती म्हणजेच गिरिजा. त्या गिरिजेचा हा आत्मज म्हणून गिरिजात्मज. बिलोली तालुक्यातील शंकरनगर रामतीर्थ येथे बहुजन समाज पार्टी देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी शेकडो समाज बांधव व बसपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. देगलूरचे तहसीलदार जीवराज डाबकर व अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दप्तर तपासणीच्या नावाखाली एका महिला तलाठीकडे चक्क शरीर सुखाची मागणी करत तिचा विनयभंग केलेल्या घटनेचे संबंध महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटलेले पाहावयास मिळाले. राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला काळीमा फासणाऱ्या अधिकाऱ्यांच्या या लाजिरवाण्या कृतीमुळे संबंध जिल्ह्यात सन्नाटा निर्माण झाला आहे. देगलूर येथे घडलेल्या घटनेने प्रशासनातील अधिकाऱ्यांना नाना शब्द ऐकावयास मिळत आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित वासनांध अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा नोंदविण्यात आला. कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे यासाठी रास्ता रोको करण्यात आला. त्यावेळेस तब्बल 1 तास वाहतूक बंद झाली. मोर्चाचे नेतृत्व बसपा नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष विठ्ठल गायकवाड. वाढत्या अन्यायाविरोधात लोकशाही मार्गाने सरकार विरोधात जनआंदोलन करण्यात आला. यावेळेस भास्कर बेदेकर, बाळासाहेब लाखे, मारुती भदरगे, अशोक कांबळे, सिद्धार्थ कांबळे, गौतम भालेराव, सुरेश देवकरे, नंदूभाऊ गवळे, गौतम संकांबळे, सुनील कांबळे, तमाम आंबेडकरी चळवळीतील सुजाण नागरिक व असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. आपण पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर्स सोबत चॉकलेटचा सेल. हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट,
हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट. डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट. डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आज पूर्णा रोड नांदेड येथील वामनराव पावडे मंगल कार्यालयात 4थी अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. दिवसभर भरगच्च साहित्यांची मेजवानी झाली. त्यात ग्रंथ मिरवणूक, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्र, पुरस्कार वितरण, स्मरणिका प्रकाशन, पुस्तक प्रकाशन आदी कार्यक्रमांचा समावेश होता. राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या वर्धापन दिनानिमित्त अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद या अराजकीय सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित या एक दिवसीय 4थ्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक भगवान भोईर यांची उपस्थिती होती. नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. तरोडा नाका नांदेड येथे ग्रंथ मिरवणुकीचे उद्घाटन बिलोली येथील माजी आमदार तथा ग्रंथालय चळवळीचे नेते गंगाधर पाटणे यांच्या हस्ते झाले. महापौर शैलजा किशोर स्वामी यांच्या हस्ते कार्यक्रमस्थळी संमेलन ध्वजारोहण झाले. संमेलन उद्घाटन आमदार हेमंतभाऊ पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संमेलनाध्यक्ष प्राध्यापक भगवान भोईर, रवींद्र बागडे, डॉक्टर जगदीशचंद्र सितारा, डॉक्टर सीताराम कारंडे, नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ मंगला गुंडले, सभापती सौ सविता कंठेवाड, जिल्हाधिकारी सुरेश काकानी आणि पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया हे यावेळी उपस्थित होते. मुक्रमाबाद येथील विविध विकास कामांचा शुभारंभ व भोसले कॉलनीतील सीसी रोडचे उद्घाटन आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार तुषार राठोड म्हणाले की मुक्रमाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, सावरमाळ ते मरखेल, मुक्रमाबाद ते उदगीर रस्ता, लेंडी प्रकल्प, ग्रस्तांच्या घराचा मावेजा आदी प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमस्कार लाईव्हशी बोलताना सांगितले. पुढे ते म्हणाले की महसूल प्रशासनाने शासनाकडे आजपर्यंत आणेवारीही दाखल केली नसल्यामुळे दुष्काळाची यादी अजून जाहीर झाली नसून सोशल मीडियामध्ये मुखेड तालुक्याला दुष्काळग्रस्त तालुक्यातून वगळले असल्याची बातमी खोटी असून यावर विश्वास ठेवू नये असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अविनाश घाटे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर, किशन राठोड, बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, खुशाल पाटील उमदरीकर, डॉक्टर हिमगिरे, माधवराव उच्चेकर, माधव अण्णा साठे, नासिर खां पठाण, जगन्नाथ कामजे, बालाजी बलशेटवार, किशन आदमापुरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक भाजपाचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी केले, तर सूत्रसंचालन सदाशिव बोयवार यांनी केले. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. कोल्हापुरात उद्यापासून राष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धा. सौदी अरबमध्ये बकरी ईद साजरी करण्यासाठी जवळपास 20 ते 30 लाख लोकांची उपस्थिती, सरकारी सूत्रांची माहिती. सोमनाथ भारती विरुद्धच्या अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. पुढील सुनावणी सोमवारी होणार. बकरी ईद निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा. राज्यपाल. बाळगंगा धरण बांधकामातील घोटाळा, ईडीकडून 92.63 कोटी घोटाळ्यांची चौकशी. आजचा सुविचार. नाती ही झाडांच्या पानासारखी असतात, एकदा तुटली की त्यांची हिरवळ कायमची निघून जाते. संध्या चौधरी. नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. नमस्कार लाईव्हवर अष्टविनायक दर्शन. आज गिरिजात्मज लेण्याद्री. नांदेड येथे 4थे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन संपन्न. मुक्रमाबाद येथील विविध विकास कामांचे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या हस्ते उद्घाटन. देगलूरचे तहसीलदार जीवराज डाबकर व अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यासाठी बसपाचा रास्ता रोको. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.